नमस्कार मित्रांनो, मी अमोल आगरकर, इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये स्पेशली आपण बघणार आहोत की उपकेंद्र सहाय्यक महावितरण ही जी वॅकन्सी आहे ही मोठ्या प्रमाणात एक्सपेक्टेड आहे, म्हणजे अपेक्षित आहे। आणि वरच्यावर जे काही महावितरणमधले जे वॅकंट पोझिशनबद्दल आपण वरच्यावर व्हिडिओ देतो आहे आणि युनियनसुद्धा त्यामध्ये प्रयत्न करत आहे। तर मला मधल्या पिरियडमध्ये म्हणजे मागच्या साधारण 1-2 महिन्यापासून बऱ्याच विद्यार्थ्यांचे असे कमेंट आहे की सर एज्युकेशन काय लागेल किंवा त्याचा अनुभव काय लागेल, ॲप्रेंटिस कंपल्सरी आहे का किंवा ॲप्रेंटिस नंतर अनुभव कंपल्सरी आहे का किंवा अनुभव कुठला लागेल, कुठल्या कंपनीचा लागेल, कॉन्ट्रॅक्टरचा चालेल का वगैरे असे भरपूर प्रश्न मला आलेले आहे। त्यामध्ये ही जी वॅकन्सी आहे ही म्हणजे फ्रेशरसाठी नाही आहे, हे मी सर्वात प्रथम तुम्हाला सांगू इच्छितो की उपकेंद्र सहाय्यक म्हणजे ऑपरेटर महावितरण ही जी काही वॅकन्सी निघणार आहे किंवा पुढे एक्सपेक्टेड आहे 2019 मध्ये आधी ही वॅकन्सी आलेली होती, 2000 पोस्ट होत्या। त्यानुसार आपण 2-3 व्हिडिओमध्ये किंवा बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे सगळं एज्युकेशन क्वालिफिकेशन, एक्झाम पॅटर्न, त्याचे बुक लिस्ट वगैरे सगळं सांगितलेलं आहे आणि अभ्यासक्रमसुद्धा सांगितलेला आहे। परंतु वरचेवर परत विद्यार्थ्यांचे तेच प्रश्न असतात, त्यामुळे हा छोटासा व्हिडिओ मी घेतो आहे। कारण विद्यार्थ्यांचे भरपूर प्रश्न आहे, स्पेशली एक्सपिरियन्स रिलेटेड, एक्सपिरियन्स कशातला पाहिजे, कुठला पाहिजे वगैरे, ॲप्रेंटिस फक्त ॲप्रेंटिस आहे, एक्सपिरियन्स नाही आहे किंवा मग फक्त IT आहे, तर फ्रेशरसाठी ही पोस्ट नाही, हे कन्फर्म आहे। जसं विद्युत सहाय्यक पारेषण, विद्युत सहाय्यक वितरण किंवा बाकीचे जे पोस्ट आहे त्या फ्रेशरसाठी आहेत, परंतु या फ्रेशरसाठी नाही आहे। यामधलं तुम्हाला 2019ची जी जाहिरात आहे त्यामधलं एक मी तुम्हाला शैक्षणिक पात्रता आणि अनुभव हे जे काही त्यांनी त्यावेळेस दिलं होतं त्याचा रेफरन्स घेऊन मी माझं मत तुम्हाला सांगणार आहे, ठीक आहे। बाकी जाहिरात जेव्हा येईल त्यावेळेस सगळ्या गोष्टी क्लिअर होतील, परंतु मला काय वाटते किंवा माझा जो अनुभव आहे किंवा मला जे काही माहिती आहे उपकेंद्र सहाय्यकबद्दल 2019च्या जाहिरातीमधलं त्याबद्दल मी तुम्हाला आधी डिटेलमध्ये सांगायचा प्रयत्न करतो, ते समजून घ्या। कारण कसं आहे, विद्यार्थी मित्र व्हिडिओ पूर्ण ऐकत नाही आणि परत त्या व्हिडिओच्या खाली तेच कमेंट टाकतात जे व्हिडिओमध्ये उत्तर दिलेलं असतं ते। तर मित्रांनो बघा, 2019ची जी उपकेंद्र सहाय्यक 2000 पदांची जी जाहिरात आहे त्यामध्ये शैक्षणिक पात्रता आणि अनुभव त्यांनी काय दिलेलं आहे बघा, शैक्षणिक पात्रता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक म्हणजे 10वी आणि 12वी शिक्षण मंडळ 10+2 बंधामधील माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण म्हणजे फक्त 10वी उत्तीर्ण, 12वी कंपल्सरी नाही, 12वी नसलं तरी चालेल। शब्द लक्षात घ्या, ठीक आहे। फक्त 10वी प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण म्हणजे 10वी तुम्हाला लागेल, ठीक आहे, हे कंपल्सरी आहे मिनिमम, 12वी नसलं तर चालेल। आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजे ITI व्यवसाय पाठ्यक्रम पूर्ण केल्यावर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांनी वीजतंत्री, तारातंत्री अथवा सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणजे ITI तुमचं पाहिजे आहे। मी तुम्हाला सरळ सांगतो डायरेक्टली, ITI तुमचं पाहिजे आहे, तुमचं इलेक्ट्रिशियन वायरमनमध्ये चालेल, ठीक आहे, अथवा सेंटर ऑफ एक्सलन्स COE इलेक्ट्रिकल सेक्टरमध्ये, COE इलेक्ट्रिकल सेक्टरमध्ये व्यवसायासाठी दिलेले राष्ट्रीय प्रमाणपत्र, राष्ट्रीय म्हणजे नॅशनल सर्टिफिकेट इथे दिलेले आहे। शब्द लक्षात घ्या, परत तेच प्रश्न विचारू नका। राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र अथवा 2 वर्ष पदविका म्हणजे डिप्लोमा इन इंजिनिअरिंग नाही, पदविका 2 वर्षाची ती असते, ती म्हणजे इलेक्ट्रिशियन वायरमनची जी काय 2 वर्षाचा डिप्लोमा असतो, पदविका म्हणजे डिप्लोमा, ते चालेल। आता ते फार रेअर असतं, फार क्वचित मुलांचं असतं ते। तसं काही तुमचं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, डिप्लोमा रिलेटेड काही क्वेरी असेल तर। डिप्लोमा इंजिनिअरिंग नाही, परत सांगतो, डिप्लोमा इंजिनिअरिंगवाले इथे अप्लाय करू शकत नाही। डिप्लोमा हा इलेक्ट्रिशियन वायरमन हा ट्रेडमधला पाहिजे, ठीक आहे। म्हणजे काय दिलेलं आहे पहिल्या पॅरेग्राफमध्ये बघा, तुमचं 10वी कंपल्सरी आहे, 10वी शिवाय तुम्हाला अप्लायच करता येत नाही, ठीक आहे। पहिली गोष्ट ही, तुमचं 8वी करून वायरमन झालेलं असेल ते चालणार नाही, 10वी कंपल्सरी आहे। पहिला पॉईंट हा, परत विचारू नका, डबल सांगणार नाही मी, ठीक आहे। 10वी उत्तीर्ण पाहिजे, पहिली गोष्ट ही। त्यानंतर ITI पाहिजे इलेक्ट्रिशियन वायरमन, ठीक आहे, किंवा सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणजे COE पाहिजे इलेक्ट्रिकल सेक्टरमधलं, आणि ते NCTVTचं पाहिजे, NCTVT जे दिलेलं आहे त्यांनी, दिल्लीचं सर्टिफिकेट लागणार आहे वगैरे, राष्ट्रीय प्रमाणपत्र म्हणजे दिल्लीचं, ठीक आहे। हा झाला पहिला पॅरेग्राफ। दुसरा, आणि म्हटलं आहे त्यांनी, ऑर नाही म्हटलं आहे, आणि म्हटलं आहे किंवा नाही म्हटलं आहे। आणि म्हणजे याच्यासोबत काय पाहिजे, शिकाऊ उमेदवार अधिनियम 1961 अन्वये राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी पूर्ण झाल्यानंतर वीजतंत्री, तारातंत्री व्यवसायातील अथवा सेंटर ऑफ एक्सलन्स इलेक्ट्रिकल सेक्टरमधील राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद NCTVT दिल्ली देण्यात येणारं प्रमाणपत्र म्हणजे जे काही 10वी तुमचं आहे, इलेक्ट्रिशियन वायरमन ITI आहे, त्याच्यानंतर तुमचं COE आहे, प्लस तुम्हाला ॲप्रेंटिस लागेल, शिकाऊ उमेदवारी म्हणजे ॲप्रेंटिस लागेल इलेक्ट्रिशियन वायरमनमध्ये किंवा सेंटर ऑफ एक्सलन्स इलेक्ट्रिकल सेक्टरमध्ये, ठीक आहे। या 3 पैकी कुठलंही तुमचं ॲप्रेंटिस 1 वर्षाची लागेल, हे कंपल्सरी आहे। प्लस काय पाहिजे,
अनुभव काय पाहिजे? आवश्यक अनुभव शिकाऊ उमेदवारी अधिनियम 1961 राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी पूर्ण झाल्यानंतर तुमचं ॲप्रेंटिस कंपल्सरी ITI कंप्लीट झाल्यानंतर तुमचं ॲप्रेंटिस 1 वर्षाचं कंप्लीट झाल्यानंतर बरं ॲप्रेंटिस कुठली आहे यांनी काहीच म्हटलेलं नाही. ॲप्रेंटिस ही कुठलीही चालेल. तुमची महावितरण महापारेषण तुमचं फक्त तुमचं टेक्निकलमधलं पाहिजे, इलेक्ट्रिशियन वायरमन किंवा COE महापारेषण महावितरण तुमचं. मला असं वाटते माझ्या माहितीप्रमाणे सांगतो आहे की तुमची जेनकोज असेल, तुमचं रेल्वे असेल, ही कुठली ॲप्रेंटिस यामध्ये चालेल. ठीक आहे. ॲप्रेंटिस पूर्ण झाल्यानंतर 1 वर्ष 2 वर्ष जे काय ते पूर्ण झाल्यानंतर संबंधित वीजतंत्री तारतंत्री व्यवसायातील अथवा इलेक्ट्रिकल सेक्टरमधील COE विद्युत क्षेत्रातील 2 वर्षाचा अनुभव, म्हणजे तुम्हाला इलेक्ट्रिशियन वायरमन तुमचं झालं असेल, त्यानंतर तुमचं ॲप्रेंटिस 1 वर्ष, त्यानंतर इलेक्ट्रिशियन वायरमन टेक्निशियन म्हणून म्हणजे टेक्निकल फील्डमधला किंवा इलेक्ट्रिकल सेक्टरमधला तुमचा 2 वर्षाचा अनुभव म्हटलेला आहे, 1 वर्षाचा अनुभव म्हटलेला नाही आहे. म्हणजे तुमचं 10वी त्यानंतर तुमचं ITI इलेक्ट्रिशियन वायरमन और COE. ठीक आहे. त्यानंतर तुमचं हे ॲप्रेंटिस तुमची लागेल त्याच सेक्टरमधली. ॲप्रेंटिस कुठूनही करा त्याबद्दल त्यांनी मेन्शन केलेलं नाही आहे. आणि शेवटचं म्हणजे तुमचा 2 वर्षाचा अनुभव असं यांनी म्हटलेलं आहे. ठीक आहे. आता तुमचा ॲप्रेंटिस नसेल, 2 वर्षाचा अनुभव असेल तर चालेल का? तर मला असं वाटते चालायला पाहिजे, हे माझं मत झालं. ठीक आहे. बाकी आता पुढे डिपार्टमेंट काय डिसिजन घेते ते वेगळी गोष्ट आहे. मी माझं मत तुम्हाला सांगतो आहे. ठीक आहे. आणि जो एक्सपिरियन्स मागितलेला आहे तो 2 वर्षाचा म्हटलेला आहे, त्या जागी एखादा वर्षाचा असला तर चालेल का? तर मला असं वाटते चालेल, कारण ॲप्रेंटिस प्लस 1 वर्ष अनुभव असेल तरी चालेल. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी यामध्ये आहे. ॲप्रेंटिस नसेल, 2 वर्षाचा अनुभव असेल, चांगल्या गोष्टी, चांगल्या कंपनीचा असेल, प्रायव्हेट लिमिटेड असेल तर फारच चांगला, ते चालणारच आहे. आणि अनुभव जो आहे तो कुठला पाहिजे, 1 वर्ष 2 वर्ष तो कुठला पाहिजे, यांनी काहीही मेन्शन केलेलं नाही आहे. किंवा प्रायव्हेट लिमिटेड पाहिजे, लिमिटेड पाहिजे, कॉन्ट्रॅक्च्युअल पाहिजे, काय पाहिजे, काही मेन्शन केलेलं नाही आहे. तुम्हाला फक्त इलेक्ट्रिकल सेक्टरचा इलेक्ट्रिशियन वायरमनचा अनुभव पाहिजे, तो कुठलाही असो. हे माझं मत झालं. ठीक आहे. हे माझं मत झालं. उद्या म्हणतील डिपार्टमेंट की नाही आम्हाला हेच पाहिजे, तर मग तुमचा प्रॉब्लेम होईल. परंतु मला असं वाटते की यांनी मेन्शन केलेलं नाही आहे, तर त्यांना पाहिजे असतं कुठलं तरी एखाद्या डिपार्टमेंटचा कंपनीचा अनुभव, तर त्यांनी तिथे मेन्शन केला असतं. त्यांनी मेन्शन केलेला नाही आहे. फक्त इलेक्ट्रिकल सेक्टरचा इलेक्ट्रिशियन वायरमनचा अनुभव तुम्हाला पाहिजे. ठीक आहे. त्यामुळं काळजी करण्याची कारण नाही. ॲप्रेंटिस तुमचं कंपल्सरी आहे असं मला वाटते. ॲप्रेंटिस नंतर 1 वर्षानंतर तुमचं 1 वर्ष अनुभव किंवा 2 वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे. अनुभव कुठलाही असो, तुम्हाला तिथे काम केलेलं असलं पाहिजे, त्याचं सर्टिफिकेट एक्सपिरियन्स लेटर तुमच्याकडे असलं पाहिजे. CPF नंबर, सॅलरी स्लिप, याला मला असं वाटतं याला जास्त महत्त्व नाही आहे. ठीक आहे. हे कधी बघतात जास्त डिटेलमध्ये, जेव्हा सिनियर पोस्ट असते, टेक्निशियन 1 टेक्निशियन 2 सिनियर टेक्निशियन वगैरे याच्या सिनियर पोस्ट असतात, तिथे जे आहे तिथे हे पूर्ण डिटेलमध्ये बघतात. इथे हे डिटेलमध्ये बघत नाही. मित्रांनो, कन्फ्युजन ठेवू नका, कारण पुढे उपकेंद्र सहाय्यकबद्दल तुम्ही तयारी करताय. मला काल एका विद्यार्थ्याचा मेसेज आला, फोन आला ॲक्च्युली, आणि त्यांनी मला सांगितलं की जर माझं असं आहे तर मी बॅच लावू की नाही लावू, की अभ्यास करू की नाही करू. अरे म्हटलं तुझ्याकडे जॉब आहे का? तो म्हणे माझ्याकडे जॉब कुठलाच नाही. अरे म्हटलं मग अभ्यास तर सुरू कर. विद्युत सहाय्यक निघाले तर विद्युत सहाय्यकसाठी तुझं कामात पडेल ना. नाही तुझं उपकेंद्र सहाय्यकसाठी चाललं, एखादी बॅच घेतली असेल, एखादा कोर्स केला असेल किंवा अभ्यास सुरू केला असेल, तोच अभ्यास तुझा विद्युत सहाय्यकसाठी कामात पडेल. तू म्हणशील बा उपकेंद्र सहाय्यकमध्ये मी चालतच नाही, तर काय अभ्यास करशीलच नाही का? कारण बाकीचे पोस्ट आहेत ना, रेल्वेचे आहेत, विद्युत सहाय्यक, महापारेषण, महावितरण, कुठलीही पोस्ट कधी येऊ शकते. त्याच्यामुळे फक्त उपकेंद्र सहाय्यकला टार्गेट करत असाल तर मग ते तुमचं डिसिजन तुम्ही घ्या की आपलं एक्सपिरियन्स चालेल का नाही चालेल का, ॲप्रेंटिस आहे का नाही का. हे माझं मत झालं. मी तुम्हाला सांगितलं जे काही मला वाटते ते काय, जे काही मागचा अनुभव आहे किंवा 2019चा अनुभव आणि जे काही जाहिरात आहे 2019ची, त्याला रेफरन्स घेऊन मी तुम्हाला सगळी माहिती दिलेली आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला जे डिसिजन घ्यायचं ते तुम्ही घ्या. तुम्ही उपकेंद्र सहाय्यकसाठी तयारी करायची की नाही करायची. पण माझं मत असं आहे की तुम्ही उपकेंद्र सहाय्यकसाठी तयारी करा, प्लस विद्युत सहाय्यकसाठी सुद्धा तयारी करा. जी पोस्ट आधी येईल, आणि विद्युत सहाय्यकमध्ये कुठलाही एक्सपिरियन्स, कुठलाही ॲप्रेंटिस हे कंपल्सरी नाही. तुम्ही फ्रेशर असले तरी तुम्ही फॉर्म भरू शकता, तरी तुम्ही सिलेक्ट होऊ शकता. बरेचसे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत. त्याच्यामुळे कसं आहे की गैरसमज मनामध्ये ठेवू नका की माझा ॲप्रेंटिस नाही तर मी अभ्यासच नाही करू शकत, मी कुठेच लागत नाही. असं नाही. असे सुद्धा मला कॉल येतात की सर माझा ॲप्रेंटिसच नाही आहे, मग आता मी कुठेच लागणार नाही का? ॲप्रेंटिस कंपल्सरी कुठेच नाही आहे. फक्त उपकेंद्र सहाय्यक महावितरणमध्ये ॲप्रेंटिस कंपल्सरी आहे. विद्युत सहाय्यकमध्ये ॲप्रेंटिस कंपल्सरी नाही. ठीक आहे. तर या रिलेटेड मित्रांनो आपला ॲप आहे, इंजिनियर अमोल आपला ॲप आहे. त्यावर आपण ऑलरेडी उपकेंद्र सहाय्यक, विद्युत सहाय्यकचे कोर्सेस टाकलेले आहे. पार्ट 1 पार्ट 2 सध्या सुरू आहे इलेक्ट्रिशियन वायरमनचं. आणि त्या व्यतिरिक्त आपली ऑफलाईन बॅच सुरू होत आहे परतवाड्यामध्ये. पुढच्या काही दिवसामध्ये मला बरेचसे इन्क्वायरी आलेले आहे, विद्यार्थी मित्रांचे प्रश्न आलेले आहे. काही गोंदियामधून, काही नांदेडमधून, काही परभणीमधून, बीड जिल्ह्यातून किंवा आपल्या नागपूरमधून, इथून नांदेडचे भरपूर मुलं आहे.
तर तुम्ही इच्छित असाल तर मला पुढच्या 2-4 दिवसामध्ये कॉन्टॅक्ट करा. माझा नंबर आहे 7038139990. यावर व्हॉट्सॲप करा. डायरेक्ट कॉल करू नका, मी रिसीव्ह करू शकत नाही. व्हॉट्सॲप करा. फाउंडेशन बॅच ITI असं टाका. कारण की कसं आहे, बॅच सुरू होण्याच्या पहिले तुम्ही आले तर फारच चांगलं. कारण की बरेचसे विद्यार्थी बाहेरगावचे सुद्धा आहे. बॅच सुरू झाल्यावर तुमचा आला तर तुमचा बराचसा पार्ट चालला जातो. त्या बरेचसे विद्यार्थी बाहेरचे आहेत, त्याच्यामुळे त्यांना इथे शिफ्ट होणं वगैरे थोडासा वेळ लागतो आहे. ठीक आहे. तर तुम्ही इच्छित असाल तर मला माझ्या नंबरवर व्हॉट्सॲप करा. बाकी काय आपण पुढे त्यावर बोलूच, फीज वगैरे काय जे असेल ते. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ माहितीपूर्वक वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, जेणेकरून उपकेंद्रीय सहाय्यक जे काही महावितरण आहे त्याच्या पोस्टबद्दल बऱ्याचशा विद्यार्थ्यांना क्वालिफिकेशन आणि अनुभवाची माहिती मिळेल. आणि जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून पुढचे जे अपडेट्स आहेत ते तुम्हाला मिळतात. धन्यवाद मित्रांनो.